उपोषणस्थळी भेट घेतलेली आहे। उपोषणकर्ते विजय चव्हाण यांनी आता उपोषण सोडल्याची महत्त्वाची माहिती समोर खऱ्या अर्थाने मागणी आमचे स्थानिक आमदार शिवसेनेचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांची होती आणि ते सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे होते आणि कालच एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला, मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि मी जालन्याला या ठिकाणी आलो। आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला, उपोषण आम्ही सोडवलेलं आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळासहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसने सांगितलं होतं पोहरादेवीला येताना की जे मागण्या आहेत बंजारा समाज ज्येष्ठ प्रवर्गातून आरक्षण देऊ, मात्र आता सरकार 28 मागण्या होत्या, त्याच्यातल्या 16 मागण्या या सरकारने पूर्ण केलेल्या आहे। पोहरादेवीच्या विकासासाठी सुद्धा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने 724 कोटी रुपये दिलेले आहे विकासासाठी। त्याच पद्धतीने 16 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। आरक्षण आणि इतर मागण्या राहिलेल्या आहेत। त्या संदर्भात विजय चव्हाण साहेब उपोषणाला बसले होते आणि हे उपोषण सोडा म्हणून आमदार महोदय अर्जुन खोतकर साहेब सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे होते आणि त्यांनी आज पंकजाताई आणि मला खास करून या ठिकाणी पाठवलं आणि उपोषण अर्जुन बाबूच्या खऱ्या अर्थानं म्हणण्यानुसार विजय चव्हाणने सोडवलं। शब्द पाळतील हो, नक्कीच आमच्या 28 मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सर्व प्रश्न शिष्टमंडळासोबत चर्चा होणार आहे। पंकजा मुंडेंच्या मध्यस्थीनंतर विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। 9व्या दिवशी विजय चव्हाण यांनी आपलं उपोषण सोडले। बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाणांनी उपोषण सोडल्याची या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला अशी माहिती स्वतः पंकजा मुंडे यांनी दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।